अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेची माहिती। तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन, 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक, मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार, शेतकऱ्यांना फायदा होणार। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा, तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन, नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच, सोन्याच्या दरामध्ये 750 तर चांदीच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर।